नमस्कार, गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी दाखवणार आहे व्हेज पुलाव। त्याचं साहित्य पाहून घ्या। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, फ्लावर, फरसबी आणि हे पडवळ आहे। म्हणजे जे आपल्याकडे साहित्य असतं ना त्यातच मी बनवून दाखवणार आहे। आणि हे स्टीम कोलम आहेत, तांदूळ स्टीम कोलम आहेत, हे बघा मी धुवून वगैरे घेतलेले आहेत। आणि हे आहे कोथिंबीर, मिरच्या, अद्रक आणि लसूण याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। आज मी कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी जिरे, कढीपत्ता टाकते, तमालपत्र टाकते, टोमॅटो, आता थोडं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपल्याकडे जेवढे साहित्य आहे ना त्या साहित्यात खूप छान होते ही रेसिपी। म्हणजे बाहेरून काय दुसरं आणायला नको, जेवढं आपल्याकडे असेल ना साहित्य त्या साहित्यात बनवायचं। अद्रकची पेस्ट टाकते, हे बघा तेल सुटलेलं आहे। हळद टाकते, थोडासा किंचित गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट, कारण ह्याच्यात हिरव्या मिरच्या 5-6 मी घातलेल्या आहेत म्हणून थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या भाज्या सगळ्या घालायच्या। संपूर्ण असं मसाला लावून घ्यायचा। मीठ टाकते भाज्यांमध्ये, आणि असं मिक्स करून घेते। आता हे तांदूळ टाकते, मिक्स करून घ्यायचं सगळं। थोडं अजून मीठ टाकते, कारण तांदूळ टाकलेले आहेत ना, मग थोडं मीठ टाकते अजून। कुकरला असं झाकण लावून गॅस फास्ट करून हा पहा व्हेज पुलाव मी आता शिटा काढून घेतलेल्या आहेत आणि 4 शिटा काढून घेतलेल्या आहेत। हा बघा छानपैकी व्हेज पुलाव तयार झालेला आहे।
माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये कशी वाटली ती रेसिपी सांगा. थँक्यू. हे सजावटीसाठी मी हे ठेवते. थोडी कोथिंबीर घालते. थोडं खोबरं घालते. ही माझी रेसिपी तयार आहे. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.